गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. मराठी माणसाला उंबरठा गाठ सुटत नाही, हे तर सत्यच आहे. छत्रपती शिवराय आणि बाजीरावाच्या नंतर मराठ्यांनी घराचा उंबरठा सोडणं किंवा महाराष्ट्राने घरांचा उंबरठा सोडणं जवळपास स्टॉप केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा असते की आपली रोजीरोटी जी आहे ती आपल्या घराच्या आसपासच असावी आणि रोज आपल्याला आपल्या घरचा उंबरठा पाहता आला पाहिजे. अशा पद्धतीनं नियोजन असावं ही मानसिकता आहे. मग प्रिफरन्स द्यावेत कुठे, दूर द्यावेत की जवळच द्यावेत, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो आहे आणि मग त्यांचे फोन येत आहेत. आपण गरज नसल्यामुळे, वारंवार गरज नसल्यामुळे मधल्या काळात व्हिडिओ दिलेले नाहीत. रोज काही ना काही वेबसाईटवर पवित्र पोर्टलच्या सूचना येते आहेत आणि इतर यूट्यूबर्स ते देत आहेत. त्यामुळे वारंवार फक्त हे आले की व्हिडिओ, नवीन सूचना वगैरे वगैरे, हा काही आपल्या तत्वात बसणारा भाग नाही. पण हा जो मुद्दा आहे की कुठे प्रिफरन्स द्यावेत, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मनाची जर तयारी असेल, मानसिकता असेल, अपमानाची हद्द झालेली असेल आणि वाटत असेल की अख्ख्या महाराष्ट्रात, भारतातही कुठेही जायची तयारी आहे, तर आले तेवढे प्रिफरन्स द्यायला हरकत नाही, जर आपण बाँड्रीवर असू. दुसरी गोष्ट, आपल्याला जिथं जायचंच नाही किंवा जी आपली तयारीच नाही, पेमेंट भेटणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये 16,000 18,000. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही औरंगाबादचे असाल आणि तुम्ही विचार करत असाल की भंडाऱ्याला काय करावं, आपण प्रिफरन्स द्यावा, चांगल्या जागा आहेत. आता हे 500-550 किलोमीटर अंतर ठीक आहे, एक वेळेस जाणं ठीक आहे. पण तुम्हाला तुमच्या मुलांचं शिक्षण, तुमच्या रोजच्या गरजा या नवीन ठिकाणी करायच्या, तिथं तुमचं कोणी ओळखीचं असणार नाही आणि ही 3 वर्ष तुमचं त्यामध्ये भागेल का? मग तुम्हाला मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये ठेवायचं आहे, त्याचा खर्च वेगळा, येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा, घराचं भाडं, या गोष्टी होतात का? होऊ शकत नाही, प्रॅक्टिकली होऊ शकत नाही. महिलांच्या बाबतीतही तेच. कितीही म्हणायला गेलं की भविष्याचं कन्व्हिन्स झालेही, कन्व्हिन्स करायचं झालं एखाद्या महिलेला तर ती करूच शकते. पण नंतर जी परिस्थिती येते, जी घुसमट होते दोन्हीकडची बाजू सांभाळत असताना, ती काही ठिकाणी ऐकलेली, काही ठिकाणी पाहिलेली आहे. त्यामुळे महिलांना तर माझा सल्ला असा आहे की तुम्हाला जिथं जायचं नाही, जिथं प्रिफरन्स देऊ नका. अनेक पुरुष हे हळव्या मनाचे असतात. स्वतःची मुलं, स्वतःचा परिवार हे सोडून राहणं त्यांच्यासाठी शक्य नसतं आणि मग उत्साहाच्या भरामध्ये नोकरी जॉईन करायची, पण मग आयुष्यभर मन मारून काम करणं शक्य आहे का? हा काय 1-2 वर्षाचा प्रश्न थोडाच आहे. हा आयुष्यभराचा प्रश्न आहे. तुम्ही एकदा जॉईन झालात की तुम्हाला बदलीला मात्र संधी नाही. अशा परिस्थितीमध्ये मोजकेच आणि तुम्हाला शक्य आहे त्याच गोष्टी करा. कारण त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आहेत की नाही. आजकालच्या राहणीमानामुळे बऱ्याच जणांच्या पाठीमागे काही ना काही आजार जडलेला आहे. अशा वेळेस तिथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? तुमच्या खानपानाच्या सवयीच्या विषयी ज्या गोष्टी तिथे आसपास भेटू शकतात का? निवाऱ्याची स्वस्तामध्ये स्वस्तामध्ये जरी नाही भेटली तर किमान सुरक्षित सोय भेटू शकते का? आजूबाजूचं वातावरण कसं आहे, त्यावर होणारा त्याचा मुलांवर होणारा परिणाम, या सगळ्याच गोष्टी विचारात कराव्या लागतात. त्यामुळे माझं असं मत आहे की तुम्हाला जितकं शक्य होईल तितके मिनिमम प्रिफरन्स द्या. सेकंड फेज आहेच, कन्व्हर्टेड राऊंड आहेच. अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त नुसतं सध्या नोकरी पाहिजे आणि मग नोकरी लागल्यावर बघू जायचं की नाही ते नंतर ठरवू. पण घोडा मैदान लांब नाही आणि मग फक्त मनाचं समाधान आणि स्पर्धेतून बाहेर पडणं. कारण एकदा तुमची निवड झाली की तुम्ही या स्पर्धेतून बाद होता आणि मग कोणाला तरी सांगायला माझं झालं होतं आणि मग मी जॉईन नाही झालो किंवा नाही झाले, घरचे नको म्हटले आणि मग तो फक्त मोठेपणा मिरवण्यासाठीची ही गोष्ट नाही. जर तुमच्याकडे शक्यताच नसती तर ती गोष्ट शक्य होती. पण तुमच्याकडे सेकंड फेज आहे, अजूनही 12-15 हजार व्हॅकन्सीज सेकंड फेजला येणार आहेत. फर्स्ट फेजमधल्याच कितीतरी व्हॅकन्सीज 5 ते 6 हजार व्हॅकन्सीज व्हॅकंट राहणार आहेत.
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, अगोदरच सर्व्हिसमध्ये लागलेले असतील, इतर कारणांमुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत. त्यानंतरच्या 56 संस्था ज्या होत्या, त्यापैकी 100-200 संस्था आल्या असतील पोर्टलला. त्यानंतर 5 जिल्ह्यातल्या तर झेडपीच्या व्हॅकन्सीजच आलेल्या नाहीत. 11वी-12वीच्या व्हॅकन्सीज इतकी मोठी संधी असताना उगाच कुठेतरी तुम्ही आहात औरंगाबादच्या आणि जायचं आहे भंडाऱ्याला, जायचं आहे गडचिरोलीला. हे शक्य नाही. हा प्रॅक्टिकल निर्णय असूच शकत नाही. जर तुमचं मन तयार नसेल तर. ज्यांची अगदी पुन्हा सांगतोय, माझा काही विरोध नाही या गोष्टीला, पण ज्यांची तयारी असेल मानसिक दृष्टिकोनाने, की आता सगळं थकलोय मी, आता माझ्याकडे आहे ना काहीच नाही आहे. हीच माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. तो अगदी कुठेही जाऊ शकतो, भारतातही जाऊ शकतो. पण सध्या जे 3 वर्षांसाठी मानधन मिळणार आहे, न्यायालयाचा निर्णय कधी येईल सांगता येणार नाही. बाजूने लागेल की पॉझिटिव्ह लागेल शिक्षण सेवक पदाबाबत, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये खूप कुठेतरी निर्णय घेणं आणि नंतर ते इश्यू होतातच, पारिवारिक इश्यू होतातच. मग पैसा यायला लागतो आणि पारिवारिक स्वास्थ्य मात्र बिघडून जातं. त्या गोष्टीचा विचार करा. कमीत कमी प्रिफरन्स दिले, जिथे तुम्ही जाऊ इच्छिता ते दिले, तर ते खूपच छान. हे माझं वैयक्तिक मत आहे. यावर तुम्ही इम्प्लिमेंट करावंच अशातला भाग नाही. पण महिलांच्या बाबतीत तर ही घुसमट खूपच मोठी असते. त्यांनी सध्या कन्व्हिन्स जरी केलं, पतीने हो जरी म्हटलं, तरी पती कोणत्या भावनेतून म्हणतो हे महिलांना जास्त कळतं. आणि अपेक्षा असते अशा वेळेस महिलांकडून. त्यांच्याही काही अपेक्षा आहेत, हेही रास्त आहे. पण सरते शेवटी निर्णय तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची पारिवारिक स्थिती, नंतर उद्भवणाऱ्या अडचणी, राहण्याची सोय, वातावरण, तुमच्या मुलांचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच प्रिफरन्स देण्यात यावेत. फक्त समाधानासाठी सिलेक्शन झालं आहे म्हणून झालं आहे यासाठी प्रिफरन्स देऊ नका, ही माझी नम्र विनंती आहे. आणि त्यानंतर ती संधी सोडू नका, कारण सेकंड फेजला तुम्ही पात्र असणार आहात. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.